जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. मुर्दाबाद मुर्दाबाद. तेवढं तरी कृपा करा. एक कलेक्टर साहेबांनी उद्या आम्हाला तसं लेखी स्वरूपात पत्र द्या आणि आम्ही तो लगेच स्थगित करतो आमचं आंदोलन. जिल्हाधिकारी साहेबांच्याच वतीने मी इथे उपस्थित आहे. याच्यामध्ये सरांच्या पुढील डायरेक्शन येईपर्यंत टेंटेटिव्ह जे वेळापत्रक आहे ते आपण स्थगित केलेले आहे. हा बोला भाऊ. बच्चू भाऊ कडून फोन आला त्यांचा शेतकऱ्यांशी संवाद साधताय. हॅलो. इथं धाराशिव मध्ये आंदोलन चालू आहे रस्ता अडवायचा. इथं तहसीलदार मॅडम आलेले आहेत आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की इथं कलेक्टर साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाहीत. आमचं आंदोलन चालू राहील. आम्हाला लेखी स्वरूपात पत्र द्या की आम्ही इथून पुढे सर्व्हिस पूर्ण जिल्ह्याचा थांबविलाय म्हणून. तसं ते फक्त आम्हाला तोंडी बोलण्यासाठी इथं थांबलेले आहेत. त्यांच्याकडे तसं लेखी पत्र काहीच नाही. ते आमच्या समोर आहेत. साऊंड ओपन आहे. ते ऐकतात. त्यांना माझं असं मत आहे का कलेक्टर पत्र घ्या का आपला जो रोष आहे आपली जी मागणी आहे ती आम्ही शासनाला कळवतो आणि शासन स्तरावर उचित कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र द्यायला लावा. हो ना. मग त्यांना ते आता कलेक्टर साहेब इथं स्पॉटवरती आले पाहिजे ना. हा. ते कलेक्टर साहेब आले नाहीत तर जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहेत. तसं आम्ही आता मॅडमला आम्ही तोंडी सांगितलं कलेक्टर साहेबांना इथं पाठवून द्या तुम्ही स्पॉटवरती. हो. तहसीलदार मॅडमला बोला तुम्ही असं. तोंडी नाही लिखीच बोलते मी सरांना बोलते. सरांच्याच वतीने मी आले होते आणि आपण मोजकी पण आज कुठल्याच गावामध्ये घेतलेली नाही. निर्णय देणार आहे. सरांना मी इथं कॉन्टॅक्ट करते. शक्तीपीठ महामार्ग जे आहे तो आमच्या इथून जाणारच नाही. रद्द पाहिजे अशा पत्राचं स्वरूप त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांनी येऊन तात्काळ द्यावं. आम्ही आंदोलन थांबवतो त्यांना असं आम्ही सांगितलंय. तर आता जोपर्यंत तहसीलदार आपलं जिल्हाधिकारी साहेब येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आमचं. शक्तीपीठ रद्द. नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. मुर्दाबाद मुर्दाबाद. भाजप सरकार मुर्दाबाद. हक्काची नाही कुणाच्या बापाची. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. एकजुटीचा विजय